हा नमस्कार मित्रांनो, मी समाजसेवक लक्ष्मण हजारे. मी गेल्या अनेक वर्षापासून डोंबिवली शहरात राहतो आणि डोंबिवली शहर हे म्हटलं की संस्कृत नगरी म्हणून ओळखले जाते. परंतु काही वर्षापासून डोंबिवली शहर व परिसरात एक नवीन संस्कृती आलेली आहे, धाबा. सदर धाब्यावरती अनधिकृतरित्या दारू, बाकी काय गोष्टी, बऱ्याच काही गोष्टी चालतात. या गोष्टीमुळे आम्ही एक्साईज ऑफिसला, डोंबिवलीतील एक्साईज ऑफिस असो या ठाण्याला असो, मी ठाण्यापर्यंत तक्रारी केल्या. कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडे दारू विक्रीचा परवाना नाही, हॉटेल चालवण्याचा परवाना नाही, अनधिकृतरित्या दारू विक्री सर्रासपणे. मग ते वार कुठलाही असो, ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी आपण जर एक्साईज ऑफिसला फोन केला तर अधिकारी सरळ एक तर फोन उचलत नाहीत, किंवा फोन उचलला तर सांगतात आज आमची सुट्टी आहे. मग इतर दिवशी हे अधिकारी करतात काय? पगार घेणे, हप्ते खाणे, हेच. जर कुठल्याही धाब्यावर मध्यंतरी कुठल्या तरी पेपरला मी बघितलं होतं, कल्याण आणि डोंबिवली धाब्यावरती सर्रास दारू विक्री चालते. खरंच चालते म्हणजे काय, खरंच चालते. आणि हे हप्तेखोरीमुळं हे अधिकारी, एक्साईज ऑफिसचे अधिकारी असो, आमच्या इथे मध्यंतरी मी पाटील साहेबांना पण देखील पत्र दिलं आणि ठाण्याला जाऊन देखील पत्र दिलं, पण ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई नाही केली आणि इथल्या अधिकाऱ्यांनी कुठलीच कारवाई नाही केली. का कारवाई नाही केली? आम्ही जेव्हा त्यांचे नंबर मागितले तर त्यांनी बोगस नंबर दिले. स्थानिक पोलीस स्टेशन मानपाडा असो, टिळकनगर असो, स्थानिक पोलीस स्टेशन डोंबिवलीत बघितलं तर मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जास्त प्रमाणात धाबे आहेत. आणि मानपाडा पोलीस स्टेशन फक्त गुंगीचे औषध खातात आणि धाब्याकडे झोपी जातात. आणि एक्साईज ऑफिसचं तर विचारूच नका. थातूर मातूर कारवाई करण्यासाठी शहरामध्ये घुसतात आणि ते काय म्हणतात, ते गावठी दारू कशापासून, गुळापासून का काय बनवतात, त्या गुळाच्या दारूवाल्यावर कारवाई करतात आणि थातूर मातूर कारवाई करून दाखवतात की आम्ही, आणि लोकांनी यांची पाठ थपटावची तर स्वतःच पाठ थपटवून घेतात की आम्ही कारवाई केली, आम्ही दारू. अरे हो, तुम्ही कारवाई केली ना, करा ना. तुमच्यात हिंमत असेल, तुम्ही अधिकारी असाल, तुम्ही शासकीय पगार घेत असाल, तुम्ही भ्रष्टाचारी नसाल, तुम्ही स्वच्छ प्रतिमेचे असाल, तर तुम्ही करा ना कारवाई. जे धाबे चालू आहेत, ज्या धाब्यावर राजरोजपणे दारू विकल्या जाते, तिथे लोकांना बसवलं जातं, अनेक काही अवैध धंदे चालू केले जातात, त्याच्यावर कारवाई करा ना. का करत नाहीत? कारण तुमच्यात दम नाही. तुम्ही धाब्यावाल्यांखाली दबलेले आहेत. आणि कोण? ते एक्साईजचे ऑफिसर. मी एक्साईजच्या ऑफिसरांना चॅलेंज देतो की तुम्ही धाब्यावाल्यांखाली दबलेले आहेत, तुमच्या दम नाही याच्या धाब्यावाल्यावर कारवाई करायला. का? तर तुम्ही काहीतरी दबून शेत म्हणून कारवाईला सामोरे कारवाई करू शकत नाही. कारण तुम्ही कारवाई केली तर तो शेत तुमच्यात बांबू घालेल. का? तर तुमचं काहीतरी लागेबंदी आहेत ना. त्यात तोच प्रकार ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहे, मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जास्त धाबे आहेत. त्याच्या कमी प्रमाणात टिळकनगरचे आहेत, त्याच्या कमी प्रमाणात रामनगरचे आहेत, त्याच्या कमी प्रमाणात विसनगरचे आहेत. धाब्याच्या पाठीमागं जाऊन बघितलं तर हजारो दारूच्या बॉटल आणि बेरच्या बॉटल दिसतील.
आल्या कुठून? बेरच्या बॉटल आणि दारूच्या बॉटल आल्या कुठून? ती तरी चवल्या सगळ्यांनी. अधिकारी मस्त गप्प खाऊन पिऊन तर इकडनं पगार चालू इकडनं पगार चालू. तुम्हाला काय करायचं तर करा. काल परवा डोंबिवली MIDC स्फोट झाला. असा तो उद्या परवा एखाद दिवशी जर धाब्यावर दारू पिऊन 2-3 जण मेले, त्याला जिम्मेदार कोण? धाब्यावर जर काही प्रकार घडला त्याला जिम्मेदार कोण? म्हणून जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत त्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना मी चेतावणी देतो. परत माझं नाव सांगतो, माझं नाव लक्ष्मण हजारे आणि मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. अधिकाऱ्यांना मी तुम्हाला पत्र दिलेले आहेत. कल्याण डोंबिवलीतले 1 महिन्याच्या आतमध्ये धाबे बंद झाले नाही तर तुमची माझी गाठ आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.